Hello students, yesterday we saw that our new story or play The Welcome wrote by रवींद्रनाथ टागोर. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं द वेलकम हे नाटक आपण कालच्या तासिकेमध्ये त्याचा पार्ट 1 बघितला होता. आज आपण बघणार आहोत त्यातला पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं की देअर वॉज अ यंग पर्सन अँड हिज नेम वॉज चतुर्भुज. चतुर्भुज पास MA एक्झाम, म्हणजे चतुर्भुज हा MA एक्झाम पासून गावात आलेला असतो. अँड ही वॉन्ट टू से इट एव्हरीवन, प्रत्येकाला त्याला सांगायचं असते की मी पास झालेला आहे MA. बट नो वन इंटरेस्टेड लिसन टू हिम. ही इज अबाउट हिज MA एक्झाम. त्याच्या MA एक्झामबद्दल कोणालाही ऐकण्यात काही इंटरेस्ट नसतो. सो ॲट फर्स्ट पर्सन नीलरतन मेट विथ चतुर्भुज, म्हणजे सुरुवातीला कोण भेटतो त्याला? नीलरतन भेटतो. अँड नीलरतन डिडंट लिसन चतुर्भुज अबाउट चतुर्भुज MA एक्झाम. म्हणजे चतुर्भुजच्या MA एक्झामबद्दल तो काही ऐकत नाही. अँड ही ट्राय टू आस्क हिम अबाउट हिज कॅट, हिज अफगाण कॅट. त्याच्याजवळ जी अफगाण कॅट असते त्याबद्दल त्याला चौकशी करण्याचा तो प्रयत्न करतो. पार्ट 2 मध्ये बघू आता आपण. हे द वेलकम एक नाटक आहे. त्याचे सीन आपल्याला फर्स्ट सीन आपण बघितला आहे स्टेजवरचा, आणि आता आपण सेकंड सीन इथे बघणार आहोत. जमीनदार सेड, ए चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल धिस टाईम? Chaturbhuj said, I have just finished my MA, sir. Zamindar said, Oh, this cat of yours is stunner. I must say, why don't you drop by my place with your cat sometime this evening? The boys would be delighted. Chaturbhuj said, Of course, I quite understand. They haven't seen me for a long time. Zamindar said, Yes, I suppose so, but what I mean is, even if you can't come yourself, send Benny round with the cat. I want the boys to see it. Exit जमीनदार. म्हणजे नीलरतन गेल्यानंतर त्याच्या स्टेजवर कोण येतो? जमीनदार येतात. जमीनदार आक्स, ए चतुर्भुज, त्याच्याशी बोलतात ते की काय चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल दिस टाईम? तू आता कलकत्त्याला काय करतोस? चतुर्भुज सेड, आय हॅव जस्ट फिनिश माय MA, सर. चतुर्भुज त्यांना सांगतात की मी जस्ट माझं MA कंप्लीट केलेलं आहे. जमीनदार सेड, ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज स्टनर. जमीनदार त्याच्या त्या MA बद्दल ऐकतात का? नाही. ही सेड, ओ युअर कॅट इज अ स्टनर. तुझी ही कॅट तर खूप सुंदर आहे, छान आहे. आय मस्ट से, व्हॉट डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम धिस इव्हिनिंग? मला असं वाटतं की ही कॅट घेऊन तू माझ्या घरी संध्याकाळी जरा यायला पाहिजे. द बॉईज वुड बी डिलायटेड. मुलांना काय होईल? तू कॅटला बघून आनंद होईल. चतुर्भुज सेड, ओ ऑफकोर्स, आय क्वाईट अंडरस्टँड. ओ सर, मला कळलं आहे. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. मुलांनी पण मला बरेच दिवसांपासून बघितलेलं नाही आहे. जमीनदार सेड, येस आय सपोज सो. हो, मलाही तसंच वाटतं. बट व्हॉट आय मीन इज, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ. पण मी काय म्हणतो की जर तू येऊ शकत नसशील स्वतः, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. तर तू असं कर, तुझ्याकडची जी बेनी आहे, बेनी इज सर्वंट मेड, म्हणजे त्याच्याकडे काम करणारी ती बाई आहे बेनी नावाची चतुर्भुजकडे. सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. जमीनदार त्याचा ऐकतो का? त्याला येण्याबद्दल आग्रह करतोय का? नाही. तो काय म्हणतो की तुझं जर जमत नसेल तर तू असं कर, तुझ्याकडची जी मेड आहे बेनी, तिला या कॅटसोबत माझ्याकडे पाठवून दे. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट.
मला काय करायचं आहे, माझ्या मुलांना ही कॅट दाखवायची आहे. एक्झिट जमीनदार म्हणजे जमीनदार निघून जातात आता स्टेजवरनं. देन एंटर अंकल सातू. आता कोण एंटर करतो स्टेजवर? सातू अंकल. सातू सेड, हाऊ आर यू माय बॉय? बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू? काय, कसा आहेस माझ्या मुला? बऱ्याच दिवसांनी दिसलायस तू. चतुर्भुज सेड, दॅट्स राईट, देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. आता चतुर्भुजला वाटतं की नीलरतनने नाही ऐकलं एम एबद्दल, जमीनदारांनी नाही ऐकलं एम एबद्दल, कमीत कमी आता कोण ऐकेल? सातू अंकल तरी ऐकतील. सो ही वॉन्ट टू से हिम, दॅट्स राईट, देअर वेअर सो मेनी एक्झाम्स. बरोबर आहे तुमचं, मी बऱ्याच दिवसांनी आलो आहे कारण माझ्या पुष्कळशा परीक्षा होत्या. सातू सेड, धिस कॅट ऑफ युअर्स. म्हणजे याच्या परीक्षेबद्दल सातू तरी ऐकतो का? अंकल सातू, नाही. धिस कॅट ऑफ युअर्स, ही कॅट तुझी आहे का? चतुर्भुज सेड फ्युरियसली म्हणजे रागाडी म्हणतो, आय एम गोईंग होम. मी आता काय करतोय, घरी निघून जात आहे. कारण की त्याचं एम एबद्दलचं जे त्याला सांगायचं आहे ते कोणीही ऐकायला तयार नाही. सो ही गेट अँग्री. त्याला काय झालेलं आहे, काय येतोय? राग येतोय. सो ही सेड, आय एम गोईंग होम. मी घरी जात आहे. सातू सेड, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. अरे थांब तर खरं, हे कॅटबद्दल तर सांग मला. चतुर्भुज सेड, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नो, मला थांबायला वेळ नाही, मला घरी काम आहे. सातू सेड, ओ कम ऑन नाऊ, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. धिस कॅट. चतुर्भुज ट्राईड अवे अबाउट अनादर वर्ड. सातू म्हणतात त्याला, सातू अंकल म्हणतात की अरे थांब तर खरं, मला प्रश्नाचं उत्तर तर दे का. बट चतुर्भुज स्ट्राईड अवे विदाऊट आन्सर एनी अनादर वर्ड. एकही शब्द उत्तर न देता चतुर्भुज लांब लांब टांगा टाकत, स्ट्राईड अवे म्हणजे काय, लांब लांब टांगा टाकत तो निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट. सातू सेड, जस्ट लुक ॲट दॅट, इट इज एज्युकेशन दॅट्स रुनिंग दीज यंग पीपल. We know what they have worth, but they are stuffed full of conceit. म्हणजे सातू अंकलचं म्हणणं आहे की शिक्षणामुळे मुलांना कसा म्हणजे इगो येतो किंवा ते इतरांचं म्हणणं ऐकायला तयार नसतात आणि अशा प्रकारे म्हणजे त्यांना अभिमान वाटतो त्यांच्या शिक्षणाचा, अहंकार होतो वगैरे, अशा प्रकारचं ते सातू अंकल त्यांचं शिक्षणाबद्दलचं मत इथे व्यक्त करतात. आता इथे परत तुम्हाला या पॅसेजमधले वर्ड्स दिले आहे. ड्रॉप बाय माय प्लेस मीन्स व्हिजिट माय हाऊस. फ्युरियसली मीन्स अँग्रीली. स्टनर मीन्स व्हेरी ब्युटिफुल. डिलायटेड मीन्स व्हेरी हॅपी. वी नो व्हॉट दे आर वर्थ मीन्स वी नो व्हॉट दे डोंट हॅव merit or good qualities. A civil question means a polite question means एक नम्र साधा प्रश्न. Stand of conceit means very very proud of oneself. तर अशा प्रकारे इथे वर्ड्सचं मिनिंग दिलेलं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या नोटबुकवर. आणि इकडे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. थिंक अँड आन्सर. हु इज बेनी? डू यू थिंक अंकल सातू इज हायली एज्युकेटेड? आणि तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राईड अवे? तर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथे लिहायचे आहे. त्यानंतरचा पार्ट आहे आता सीन 2. इनसाइड चतुर्भुज हाऊस. चतुर्भुज वेंट टू हिज हाऊस. कुठे गेला तो? आता घरी गेलेला आहे. आता घरामधलं त्याचा सीन दाखवला या ठिकाणी सेकंड पार्टमध्ये. मेड मीन्स सर्वंट ऑर म्हणजे नोकराणी त्याच्या घरची. मेड सेड, मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. मदर सेड, व्हाय, व्हॉट्स द मॅटर? मेड सेड, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. लिटल बॉय सेड, दादा, कॅन आय हॅव धिस कॅट? चतुर्भुज सेड, स्लॅप्स हिम हार्ड. कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट? Mother said, no wonder the poor boy is angry. He comes home such a long time and these brats start annoying him at once. To Chaturbhuj, let me have the cat, son. I will give it some rice and milk. That's I have put by.
सो चतुर्भुज कम ॲट होम. कुठे आला तो आता? घरी आला. मेड म्हणजे नोकरानी, सर्वंट. मेड सेड मदर दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर मीन्स विथ अँग्री, म्हणजे रागात आहेत ते, रागामध्ये घरी आलेले आहेत. मदर सेड व्हाय, व्हॉट्स द मॅटर, काय झालेलं आहे, का रागावलेला आहे तो? मेड सेड आय डोंट नो, मला माहिती नाही. एंटर चतुर्भुज म्हणजे तेवढ्यात कोण येतो घरात? चतुर्भुज येतो. लिटल बॉय हिज लिटल ब्रदर, चतुर्भुजचा लहान भाऊ जो असतो तो काय म्हणतो? दादा कॅन आय हॅव दिस कॅट. आता तो चतुर्भुजशी बोलतो का पहिल्यांदा? तो म्हणतोय की कॅन आय हॅव दिस कॅट, ही कॅट मी घेऊ का? आता चतुर्भुजला गावात जेव्हापासून त्याने एंट्री घेतली होती तेव्हापासून कोणीही त्याच्याबद्दल कोणी ऐकलं नव्हतं. सगळेजण कॅटबद्दलच बोलत होते आणि आता हा लहान भाऊसुद्धा कॅटबद्दलच बोलतोय. सो चतुर्भुज स्लॅप हिम हार्ड, काय केलं त्याने? एक मारले त्या थोबाडामध्ये भावाच्या. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट, काय लावून ठेवलं ग? कॅट कॅट कॅट, दिवसभर तेच ऐकतोय मी. मदर सेड नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. चतुर्भुज का रागावला आहे ज्यात तुम्हाला काही नवल वाटण्याची गरज नाही आहे. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम, कितीतरी दिवसांपासून तो घरी आलेला आहे. अँड दीज ब्रॅट्स मीन्स नॉटी बॉईज, म्हणजे खोडकर मुलं. दीज ब्रॅट्स स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स, आणि ही मुलं एकदमच त्याच्या मागे लागलेली आहे. टू चतुर्भुज, मदर सेड टू चतुर्भुज. आता आई चतुर्भुजला काय म्हणते? लेट मी हॅव द कॅट. आता आईसुद्धा काय म्हणते त्याला? लेट मी हॅव द कॅट, ती कॅट माझ्याजवळ दे. जेव्हा की त्याला त्या कॅटबद्दल आता एकही शब्द ऐकण्याची मानसिकता राहिलेली नाही आहे. सर्वजण कॅटबद्दलच बोलत होते, त्याच्याबद्दल कोणी ऐकत नव्हतं आणि म्हणून तो चिडलेला होता. बट मदर अगेन सेड, आईने पुन्हा काय तेच म्हटलं. काय म्हटलं? लेट मी हॅव द कॅट सन, ती जी मांजर आहे ती माझ्याजवळ दे. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क, मी तिला काय करते? थोडं भात आणि दूध देते. आय हॅव पुट बाय, मी तिच्यासाठी ते काढून ठेवलेले आहे. चतुर्भुज सेड फ्युरियसली, आता पुन्हा त्याला राग येतो इथे आईचा. हिअर मदर यू कॅन हॅव द कॅट, घे, ही घे कॅट घे. अँड फीड इट ऑल यू वॉन्ट, आणि तुला जे खाऊ घालायचं ते खाऊ घाल. आय शॅन्ट स्टॉप ॲट इट, मी आता इथे जेवायला सुद्धा थांबणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स, मी आत्ताच्या आता निघून जात आहे. मदर सेड प्लेंटिवली व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, युअर मील इज रेडी अँड वेटिंग डिअर. यू कॅन सिट डाऊन टू ॲट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. असं काय झालं तुला? का तू असं करतोस? युअर मील इज रेडी, तुझं जेवण रेडी आहे, आम्ही सगळे तुझी वाट बघत आहोत. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तू काय कर, अंघोळ करून घे आणि जेवायला बस. आता या पार्टमधले वर्ड्स पुन्हा तुम्हाला दिलेले आहे इथे. इन अ ब्लेझिंग टेम्पर मीन्स व्हेरी अँग्री. ब्रॅट्स मीन्स नॉटी किड्स, किड्स मीन्स लहान मुलं. प्लेंटिवली मीन्स इन सॅड कंप्लेनिंग वे. आणि इथे पुन्हा क्वेश्चन दिलेले आहे, हू इज दादा बाबू अँड व्हाय डज चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर. त्यानंतर लास्ट पार्ट आहे इथे, तो आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊया. या ठिकाणी आज इथे आपण थांबणार आहोत. आता जे आपण सीन घेतलेले आहेत त्यामधले वर्ड्स आणि क्वेश्चनची आन्सर तुम्हाला लिहायची आहे. आणि हे जे 2 सीन आपण या ठिकाणी घेतले त्याचं तुम्हाला रीडिंग करायचं आहे. ओके, थँक्यू.